गेली अनेक वर्ष ठेकेदारांनी ठाणे जिल्ह्यासह राज्यभरात विकास कामं केली आहेत, मात्र त्यांना त्यांची बिलं अदा केली जात नाहीत। उलट पक्षी इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने अचानक उगवलेल्या कंपन्यांना तात्काळ बिलं अदा केली जात आहेत। त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली छत्री आंदोलन करण्यात आले। राज्य सरकारच्या विविध विभागातील विकास कामं मार्गी लावणाऱ्या 3 लाखांहून अधिक कंत्राटदारांची 90,000 कोटींची बिलं थकवली आहेत। थकीत बिलांची रक्कम मिळावी याकरिता कंत्राटदारांनी अनेकदा आंदोलनं केली आहेत। फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुद्धा केलं होतं, मात्र आतापर्यंत 4% रक्कम ही केवळ त्यांना अदा करण्यात आलेली आहे। इन्फ्रावाल्यांना कामं दिली जातात, पैसेही देतात, पण कंत्राटदारांना पैसे देत नाहीत। थकीत बिलाची रक्कम मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन दिलं जाते। त्याचा निषेध करण्याकरिता राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळेस आंदोलकांनी पाऊस नसतानाही हातामध्ये छत्र्या घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपन्या या पावसाळ्यात उगवतात छत्र्यांप्रमाणे आहेत। पावसाळा संपला की या छत्र्या अडगळीत बंद केल्या जात असतात। हे माहीत असूनही वर्षानुवर्षे राज्यात विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांना बाजूला सारून या नव्या कंपन्यांना कामं देऊन बिलं अदा केली जात असल्यानेच हे छत्री आंदोलन केल्याचं त्यांनी सांगितलं। ह्या ज्या काळ्या छत्र्या आहेत या इन्फ्रावाल्यांच्या छत्र्या आहेत। जसं पावसाळ्यामध्ये आपल्या छत्र्या उगवल्या जातात लाकडावरती भूमीवरती, त्या प्रकारच्या ह्या इन्फ्रावाल्यांच्या छत्र्या आहेत की ज्यांच्यासाठी 57,000 कोटीची आता नवीन पुरवण्याची मागणी ह्या सरकारने पटलावरती ठेवलेली आहे। आता अधिवेशन चालू आहे, आमची सरकारला मागणी आहे की बाबा ना आमची 90,000 कोटीची देयकं बाकी असताना तुम्ही हे 57,000 कोटीची हे नवीन मागण्या कशासाठी मागवल्यात तुम्हाला? आणि जर तुम्हाला आमच्यासारख्या कंत्राटदारांची देयकं द्यायची नसतील तर तुम्हाला कितीची 57,000 कोटीची करू नका। मला तर म्हणणं आहे की तुम्ही 20-50,000 मिलियन डिलेर कितीची ट्रिलियनची करा, परंतु पहिला आमची देयकं तर द्या। ती देयकं तुम्ही देऊ शकत नाही आहात आणि तुम्ही कशाला विकासाचं पर्व सांगताय? हे विकासाचं पर्व पूर्णपणे खोटं आहे। या जमिनीवरती धरातलवरती अशी कुठलीही परिस्थिती नाही आहे। नाही, 100% सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करते। मागच्या वेळेसुद्धा ह्या राज्याचा केंद्रबंधू माननीय एकनाथ शिंदे साहेब होते, ते आपल्या ठाण्यातले होते। आम्ही त्यांच्याकडे वारंवार विनंती केली। आतासुद्धा आज आपल्याकडे ठाण्याचे जे केंद्रबिंदू होते माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते उपमुख्यमंत्री राज्याचे आहेत। आम्ही त्यांना विनंती करून दमलो। आम्ही आता परिवहन मंत्री आहेत, तेव्हाचे बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब होते, त्याच्या अगोदरचे सगळे मंत्री कपिल पाटील आपले केंद्रीय मंत्री होते। या ठाणे जिल्ह्यातले 90 ते 95% आमदार खासदार हे महायुतीचे असताना सुद्धा आम्ही विकासाची कामं त्यांच्याच तिकडे करतोय ना, त्यांनी सुचवलेली कामं करतोय। मग आम्हाला निधी का मिळत नाही आहे? तेच तर मोठं गोडबंगाल आहे की आम्हाला निधी न मिळण्याचं कारणच समजत नाही आहे। परंतु ह्याचबरोबर जर तुम्ही इन्फ्रावाल्यांची जर बघाल तर इन्फ्रावाल्यांना बरोबर वेळेत पैसे मिळत आहेत। म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की इन्फ्रावाल्यांना तुम्ही फक्त जगवताय आणि ज्यांनी खरोखर या रस्त्यावरती कामं केलेली आहेत, ज्यांनी खरोखर या इमारतींची कामं केली आहेत, त्यांची दुरुस्तीची कामं केलेली आहेत, त्यांना अजूनही निधी मिळालेला नाही आहे। मी तुम्हाला एक आवर्जून या बाबतीमध्ये खूप महत्त्वाचा गंभीर विषय सांगतो। इथे बाजूलाच आपले पोलीस वसत आहेत, त्या पोलिसांच्या इमारतीची दुरुस्ती आम्ही केलेली आहे। आम्हाला सांगायला अजून अवघड वाटतंय की त्याची साधी मंजुरीसुद्धा शासनाने दिलेली नाही आहे। या प्रकारची आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्या बाबतीमध्ये मी सरकारला अजून एक गर्भित इशारा देतोय की ह्या सरकारने आम्हाला शेतकऱ्यांसारखी आमची आत्महत्या करावी असं ते जाणून बुजून आम्हाला ती वेळ आणून देतात का? की जेणेकरून तशी जर वेळ निर्माण झाली तर आज आमचे 90,000 कोटीची देयकं ते देणार नाहीत। आमच्या घरी आमच्या पात्रतेनुसार 1 लाखाचा, 5 लाखाचा, 10 लाखाचा चेक ते देऊन टाकतील आणि आमची बोलवण करतील। परंतु या सरकारला मी सांगतोय की मायबाप सरकार हो, तुम्ही कितीही अत्याचार करा, आम्ही मागे हटणार नाही। आम्ही आमची तुमच्याकडनं देणी वसूल केल्याशिवाय राहणार नाही। अधिवेशनामध्ये आम्ही वारंवार विरोधी पक्षनेते असतील, इतर सगळेजण असतील, त्यांच्यामार्फत आम्ही आवाज उठवतच आहोत। ते आमचा आवाज उठवत आहेत, परंतु मला एक समजत नाही आहे, आम्ही जी कामं करतोय शासनाचीच करतोय ना। जर आम्ही शासनाची कामं करतो तर शासनाच्या मार्फत कितीची थकबाकी आहे हे शासनाकडे कळवलेलं आहे, मग शासन का देत नाही आहे? म्हणजे ह्याच्या मागे कुठेतरी काहीतरी वेगळ्या प्रकारचं गोडबंगल आहे हे यातनं स्पष्ट दिसून येते।